चांगलं कौशल्य दाखवा आणि एक चांगला सामना आमच्यापर्यंत पोहोचवा। वेलकम उद्योगपती भरोडी वेहले गावचे सन्माननीय सुप्रसिद्ध उद्योगपती गोल्डमॅन बाळा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे। आपला हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। तसेच सुनीलजी पाटील सारंगाव यांचं या व्यासपीठावर आगमन होत आहे। उद्योगपती सारंगाव आपला हार्दिक स्वागत आहे। रात्री आपण जोडी बघितली सदा पाटील आणि बाळा पाटील यांची कबीर निर्मळ स्मृती चषकामध्ये। व्यासपीठावर आज मात्र बाळा पाटील या ठिकाणी सदा पाटील यांचा खेळ पाहायला आलेले आहेत। चांगले मित्र आहेत दोन्ही। फुलाजी ताडकर गोलंदाजी सुरुवात करतील। संजय आणि इथे मात्र पहिला चेंडू स्वंग केलेला आहे। यस स्वर्गीय अरुण स्मृती स्टँडला सलामी, अरुणा स्मृती स्टँडला सलामी देणारा हा षटकार। या षटकाराने धावसंख्येचा श्रीगणेश होतो। अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स। नक्कीच पहिल्याच चेंडूवर अगदी आक्रमक रवैया बॅट्समन संजयचा। इताडकर इथे मात्र दुसरा चेंडूही उडवलेला आहे। क्षेत्ररक्षक अंदाज घेतो मात्र अंदाज आलेला नाहीये। असे झेल घेतले जातात 40+ असो रेग्युलर क्रिकेट असो, असे झेल घेतले जातात कारण बराच काळ चेंडू हवेत होता आणि अंदाज घेण्यासाठी बराच वेळ होता क्षेत्ररक्षकाकडे। इथे क्षेत्ररक्षकाची चूक होते। 2 धावा पूर्ण केल्या जातात। हताश निराश फुलाजी इताडकर कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला त्याच फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी चालून आलेली होती, मात्र क्षेत्ररक्षकाने ती संधी गमावलेली आहे। ओव्हर द विकेट। इथे मात्र चेंज ऑफ पेस हॉपवाली दिली होती, आमंत्रण स्वीकारलं, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार। जबरदस्त फटका आपण बघितला। चेंज ऑफ पेस कुठे ना कुठे हाफवाली दिली होती आणि या 6 धावाने धावसंख्या पुढे सरकली। धावसंख्या झाली 14। पहिले 3 चेंडू टाकून झालेले आहेत आणि नक्कीच 3 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा धावफलकावर। ड्राईव्ह केलेला आहे अगदी समोर व्ही शेप मध्ये खेळला होता हा फटका। 1 धाव पूर्ण केली जाईल। आता मात्र शेनारकडे स्ट्राइक आहे। चांगली सुरुवात मिळालेली आहे आई जोगेश्वरी जून अंदुरकी संघाला। पॉवर प्लेचे षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग खास करून संजय कडून। इथे मात्र चेंडू हवेत आहे। ओ माय गॉड, असं वाटलं नव्हती की हा षटकार होईल, मात्र बघा चेंडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मधून सरळ सीमारेषेच्या बाहेर। 6 धावांसाठी षटकार। हा षटकार खेचल्यानंतर शेनारने पॅव्हिलियनकडे हात दाखवला की बघा मीही मारू शकतो, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, तो विश्वास मी पूर्ण करू शकतो। आणि या षटकाराने शेनार याने आपलं खातं खोल केली। धावसंख्येची धावसंख्या धावफलकावर लावली 21। पहिलं षटक महागडं ठरतंय या स्पर्धेतील, हे दुसरं महागडं षटक आहे। फुलाजी ओव्हर द विकेट। इथे मात्र खाली राहणारा चेंडू पुल करण्याच्या नादात फलंदाज चूक करून बसला आणि नक्कीच एक डॉट चेंडू गेला। शेवटचा चेंडू चांगला टाकला फुलाजी ताडकर यांनी। धावसंख्या धावफलकावर लागली। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या
षटकाच्या समाप्तीनंतर 21 आई जोगेश्वरी जून अंदुरकी विरुद्ध न्यू एकविरा पिंपळनेर या दोन संघामध्ये आपण सामना पाहतोय. इथून कमबॅक करावं लागेल आणि कमबॅक करण्यासाठी कुठल्या गोलंदाजाकडे चेंडू सोपवता येते हे बघायचं आहे. कारण 100पैकी 90% कॅप्टन आपला स्ट्रायकर गोलंदाज वापरत असतात पहिल्या षटकामध्ये जास्त धावा आल्यानंतर. यस, इथे योगेशला पाचारण केलेले, कारण 21 धावा पहिल्या षटकात आल्यानंतर कुठे ना कुठे कमबॅक करणं आवश्यक आहे न्यू एकविरा स्पोर्ट पिंपळनेर संघाला. आणि त्या अनुषंगाने योगेशकडे गोलंदाजी सोपवलेली, चांगली कॅप्टन्सी म्हणेन मी तर. मात्र पहिल्या षटकामध्ये जी फलंदाजी झाली संजय आणि शेनार यांकडून, ते अतिशय लाजवाब फलंदाजी. संजयच्या बॅटमधून 2 षटकार आले, शेनारच्या बॅटमधून 2 षटकार आले. इथे मात्र पायांवर आदळतो, यास अपील केला गेला होता. पहिल्या चेंडूवर फलंदाज या इथे होतोय प्लम एलबी बाद. देव माझे मसोबा मसोबा पाहून उसाला. देव माझे मसोबा. डीजे बघा, दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करणं आवश्यक होतं आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजीसाठी योगेशला पाचारण केले आणि योगेशने सार्थ ठरवला विश्वास. पहिलाच चेंडू अगदी यष्ट्यांच्या समोर पकडलं फलंदाजाला आणि एक चांगला फलंदाज संजय याला बाद केलं. 15 धावांवर संजय बाद झाला. धावसंख्या धावफलकावर लागली 21. नवीन बॅटमॅन सोमनाथ, रन मशीन ऑफ न्यू 40+. सोमनाथच्या बॅटमधून ह्या 2 धावा आल्या. सोमनाथने आपलं षटक आपले धावसंख्येचं खातं खोल केली. इथे मात्र चेंडू हवेत आहे. सोमनाथ सारख्या फलंदाजाला इथं जावं लागेल अगदी स्वस्तात. हे असतं मित्रांनो प्रोफेशनल क्रिकेट. कोलून पाहिलेलं आहे क्रिकेट न्यू एकविरा पिंपळनेर संघ. कुठल्या परिस्थितीत कसं केलं, कुठल्या परिस्थितीत कसं डावपेच्या मध्ये बदल करावं हे न्यू एकविरा पिंपळनेर संघाला चांगलं माहिती आहे. आणि इथे बघा आपण पाहतोय की पहिल्या षटकात 21 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये स्ट्रॅटर्जी पूर्ण बदलली, पूर्ण गेम प्लॅनिंग बदलली आणि दुसऱ्या षटकात योगेश जी गोलंदाजी करतोय ती अप्रतिम गोलंदाजी आहे. योगेशने 2 फलंदाज बाद केलेले आहेत, त्यामध्ये खास करून संजय आणि मोठा फलंदाज सोमनाथ याला बाद केलेले. ओहो, इथे बघा चेंडू पडल्यानंतर आजच्या अंगाला वळला होता. काय जबरदस्त गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी पाहतोय आपण योगेशच्या मार्फत. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट फाईन लेग थोडा स्क्वेअर लेग कडे झुकलेला आहे 38 सर्कल मध्ये. ते मात्र चेंडू हवेत. यष्टीरक्षक चेंडू खाली अपील केला गेलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव घेताना मात्र फलंदाज या इथे होतोय धावबाद.
नवीन फलंदाज खेळपट्टीवर विशाल. गणेश आणि विशाल ही जोडी. विशालला विशाल फलंदाजी करावी लागेल, गणेशला साथ द्यावी लागेल. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पंच या स्पर्धेसाठी खास करून पंच सूर्यकांत मोरे यांनी खूप मेहनत घेतली. ठाणे जिल्ह्यात ते प्रसिद्ध अभिनेते, त्यानंतर चांगले पंच कलाकार सूर्यकांत मोरे. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. फुलाजी ताडकर त्या तिथे चांगला प्रयत्न करतायत, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी लकी चौकार. या 4 धावाने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली ती 28. म्हणजे या षटकामध्ये 7 धावा आल्या. शेवटचा जर चौकार आला नसता तर खरोखरच ते षटक योगेश याचं षटक हे अतिशय चांगलं षटक होतं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने 28 धावा धावफलकावर लागलेले आहेत आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघाच्या. इथे मात्र मिडल कॉन्फरन्स केली जाते. 2 षटकामध्ये 28 धावा आल्यानंतर आता मात्र तिसरं षटक कोणाकडे सोपवायचं हा विचार पडलेला आहे कॅप्टनला. कॅप्टन न्यू एकविरा पिंपळनेर संघाचे मात्र सदानंद पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतात आणि त्यांचे मित्र बाला पाटील व्यासपीठावर आहेत. आणि हॅट्रिक जर घेता सदा पाटील आपण तर 5,000 रुपयांचं पारितोषिक बाला पाटील यांच्याकडून. क्या बात आहे. 3 फलंदाज बाद करा आणि 5,000 रुपये आपल्या बँक बॅलन्स मध्ये वाढवा. येस, अनिल वजे यांच्याकडून 2,000 रुपयांचं पारितोषिक हॅट्रिक करता तर. येस, सदानंद पाटील आपणासाठी ही सुवर्ण संधी आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. अष्टपैलू कामगिरी नेहमीच न्यू एकविरा पिंपळनेर संघासाठी केलेली आहे सदानंद पाटील यांनी. इथे मात्र तब्बल 7,000 रुपयांचं पारितोषिक लागलेले आहे हॅट्रिकसाठी. त्यापैकी एक पहिला फलंदाज बाद होतोय. हो माय गॉड. त्या तिथेच आपण पाहिलं 2 वेळा चौकार गेले, लकी चौकार आले. बघा तिथं बॅनर लागलेला बाला पाटील यांचा आणि बाला पाटील यांच्या बॅनर जवळच सदा पाटील यांच्या गोलंदाजीवर चौकार खेचला जातो. योगायोग, बरेचसे योगायोग झाले आज. मात्र झेल सुटला आणि सुटलेल्या झेलावर 4 धावाही आल्या. तेलही गेलं, तूपही गेलं, आती फक्त दुपाटणं राहिलं. मात्र ज्ञानेश्वर पाटील ते 2 चौकार खूप महत्वाचे आहेत आणि ते चौकार विशालच्या बॅटमधून आलेले होते आणि भारी पडू शकतात ते 2 चौकार. कारण क्रिकेटमध्ये एक धाव महत्वाची असते. डावेष्टीच्या बाहेरचा चेंडू, धाव घेण्याचा प्रयत्न आहे, फलंदाज बाद होईल. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. करके इशारे ओ लड़की आंख मारे ओ लड़की आंख मारे ओ लड़की आंख मारे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय प्रकाश.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक दक्ष आहे. कॅप्टन वासू तिथे होते, चांगले क्षेत्ररक्षण करतायत. 7,000 रुपये लावले होते हॅट्रिक साठी, मात्र सदा पाटील यांना तशी काही संधी आली नाही. ओहो, चांगला चेंडू पडल्यानंतर स्लिप झाला होता. चेंडू निघून गेला अगदी वेगाने यष्टिरक्षक मणिलाल पाटील यांच्याकडे. ओव्हर द विकेट सदा पाटील. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने आपण पाहतोय. ही खासियत आहे, ही गोलंदाजीची खासियत आहे सदा पाटील यांची. त्यांना तुम्ही चौकार किंवा षटकार खेचला तर नक्कीच विचार करून गोलंदाजी त्यांच्या मार्फत केली जाते. कुठे चेंडू टाकावा आणि फलंदाज तो कसा केलेला याचा पूर्ण अंदाज बांधला जातो सदा पाटील यांच्याकडून. आता मात्र आपटलेला चेंडू, क्या बात आहे. शेवटचे 3 चेंडू बघा, अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी. जर चौकार सोडला नसता, तो झेल सोडला नसता, तर इथे बॉलिंगचं इक्वेशन वेगळं असतं. सदानंद पाटील यांच्या बॉलिंगचा जर अनालिसिस बघितला, पण 1 षटक विकेट मिळाली नाही, 6 धावा आल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावर लागल्या 35. पहिल्या षटकामध्ये 21 धावा गेल्यानंतर आता मात्र 3 षटकामध्ये 35 धावा, म्हणजे नक्कीच समाधानी असेल कॅप्टन वासू आपल्या गोलंदाजांवर. शेवटचं षटक कोणाकडे सोपवलं जाईल? सुधाकर तयार होताना दिसतोय. सुधाकर आता मात्र इथून किती धावांपर्यंत रोखलं जाईल हे पाहायला लागेल. कमीत कमी 45 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल सुधाकर याचा. मात्र इथून 50च्या वर किमान 50 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न केला जाईल आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाकडून. चांगलं बॅटल पाहायला मिळेल शेवटच्या षटकामध्ये. सुस्थितीत आहे मी तर म्हणेन आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघ. 3 षटकामध्ये 4 फलंदाज बाद झाले आहेत, तरी सुद्धा विशाल 2 चौकारांनी खेळतोय 9 धावांवर. प्रकाशला अजून सुरुवात करायची आहे आपल्या धावसंख्येची. शेवटचं षटक सुधाकर. क्षेत्ररक्षण अगदी फैलावलं गेलेलं आहे. पॉइंट आता मात्र 38 सर्कल मध्ये आपण पाहू शकतो. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक होता, तो डीपला गेला. शॉर्ट फाईन लेगला एक क्षेत्ररक्षण. सज्ज होते सुधाकर, समोर असेल विशाल. इथे मात्र ओहो, सरळ यष्ट्यांवर चेंडू आदळतोय आणि पहिल्या चेंडूवर विशाल याची खेळी मात्र संपुष्टात. जाणता राजा तो शिवाजी माझा, जाणता राजा शिवाजी माझा, बसलाय घोड्यावर. कुठे ना कुठे थोडा रिव्हर्स स्विंग झाला होता चेंडू. वसीम अक्रम ओकार युनिस यांची आठवण करून देणारा हा चेंडू हवेत स्विंग झाला होता. अगदी फलंदाजाला वाटलं होतं की माझ्या बॅटवर चेंडू येईल, मात्र त्या क्षणी चेंडू हवेत स्विंग झाला आणि थेट यष्ट्यांवर आदळला. काय सुरुवात झाली सुधाकरच्या षटकाची. विशाल सारख्या फलंदाजाला त्रिफलाचित करून डगआउट मध्ये पाठवलेले. आता मात्र संकटामध्ये मी तर म्हणेन आई जोगेश्वरी जुनांदुर्गी. इथून 8 ते 9 धावा करणं नक्कीच गरजेचं आहे आई जोगेश्वरी जुनांदुर्गी संघाला. चांगलं टार्गेट जर उभारायचं असेल तर मात्र इथून कमीत कमी धावांपर्यंत रोखावं लागेल. कारण पहिल्याच चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर, पहिल्याच चेंडूवर त्रिफला उद्ध्वस्त केल्यानंतर सुधाकरचा आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल. इथे डावखुरा फलंदाज सुरेश खेळपट्टीवर आहे आणि डावखुऱ्या फलंदाजांना चांगली मदत मिळालेली खेळपट्टीची. टॉस स्वांग केलेला आहे. यस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. बघूया पंचांचा इशारा काय येतोय. पंच मोरे सरांचा इशारा षटकार.
बघा, मी आधीच सांगितलं की या खेळपट्टीने आज डावखुऱ्या फलंदाजांना खूप सहाय्य केलेले आहे. आपण सकाळी बघितलं किशोर पाटील याच्या बॅटमधून डावखुरा फलंदाज न्यू तुफान पिंपलास संघाचा किशोर पाटील याच्या बॅटमधून 33 धावा आल्या. त्यानंतर नंदकिशोर कारभाव ए संघाकडूनही चांगली फलंदाजी केली. धावसंख्या झालेली आहे ती 41 धावा झालेल्या आहेत. नंदकिशोर कारभाव ए संघाच्या भरतनेही चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र डावखुरा फलंदाज सुरेश षटकाराने आपलं खातं खोलतोय. इथे मात्र काय घडलंय, अपील तर केला गेलेला आहे. यस, आउटसाइड एज. यष्टीरक्षक यष्ट्यांच्या मागे मणिलाल पाटील चांगला झेल कंप्लीट करतायत आणि अशा प्रकारे खेळी संपुष्टात येते सुरेशची 6 धावांवर. एक्केचाळीस धावांवर हा 6वा फलंदाज बाद होतोय. विलास स्पोर्ट राहणार आणि जयदुर्गा स्पोर्ट सुरई ए या दोन संघामध्ये पुढचा सामना होणार आहे. जयदुर्गा स्पोर्ट सुरई संघ वाट पाहतोय विलास स्पोर्ट राहणार संघाची. नक्कीच विलास स्पोर्ट राहणार संघाचे कॅप्टन दीपक भोईर आपण टॉस बॉक्स मध्ये या. शेवटचं षटक आहे आणि शेवटच्या षटकातील फक्त 3 चेंडू शिल्लक आहेत. वन्स अगेन सुधाकर, समोर असेल बॅट्समन गणेश शिकारी. ते मात्र चेंडूला खेळून काढलेले लॉंग लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, मात्र चौकार जातोय. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. तुझे आरतीची देवी तुझे आरतीची. या चौकाराने धावसंख्या 45 वर पोहोचलेली आहे. सुधाकर सज्ज होते ओव्हर द विकेट. समोर असेल गणेश शिकारी. चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. जैसे थे परिस्थिती ठेवलेली आहे पंच सूर्यकांत मोरे यांनी. शेवटच्या चेंडूसाठी जैसे थे परिस्थिती ठेवलेली आहे पंच सूर्यकांत मोरे यांनी. डॉट चेंडू जातोय. पंच इशारा काय आहे, यस फलंदाज बाद ठरवलेला आहे. कॉट बिहाइंड आय थिंक. यष्ट्यांच्या मागे झेल घेतलेला आहे. मणिलाल पाटील यांच्या मार्फत हा झेल कंप्लीट केला गेला. यष्टीरक्षक मणिलाल पाटील. फलंदाज बाद होतोय गणेश शिकारी. आता मात्र शेवटचा चेंडू खेळण्यासाठी भावेश. 7 फलंदाज बाद झालेले आहेत आणि अशी परिस्थिती कधी कधीच येते आई जोगेश्वरी जुनांदुर्की संघा समोर. हो, तेच तर्रार चेंडू जेनियन इन कटर आपण बघितला. निर्धाव चेंडू जातोय आणि अशा प्रकारे 4 षटक संपलेले आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेले आहेत त्या 45 आणि 46 धावांचं लक्ष न्यू एक्युरा पिंपळनेर संघासमोर. टॉस करण्यासाठी विनंती असेल जयदुर्गा सुरे ए संघाचे कॅप्टन. जयदुर्गा सुरे ए संघाचे कॅप्टन विलासमती राहणार संघाचे कॅप्टन आपण या.
चला विलासमती राहणार संघाचे कॅप्टन दीपक भोईर आपण या टॉस बॉक्स मध्ये. सर्वात प्रथम आपण व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान करणार आहोत वेहेले गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती ज्यांना गोल्ड मॅन असं संबोधलं जातं. नक्कीच बाला पाटील यांचं स्वागत आणि सन्मान मनीष पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केले जात आहे. पाहू शकतो आपण गोल्डमॅन बाला पाटील सुप्रसिद्ध उद्योगपती वेहेले गावचे यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी मनीष पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. प्रेमाची शॉल आणि या स्पर्धेमध्ये पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जाते. धन्यवाद बालाजी पाटील या ठिकाणी आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, आपलं खूप खूप आभार. त्यानंतर सारंगावचे उद्योगपती सुनील पाटील यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करतो. अनिलजी वजय आपण आपले शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सुनील पाटील यांचं स्वागत आणि सन्मान सारंगावचे उद्योगपती यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे अनिल वजे यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद दोन्ही मान्यवरांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय. त्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये जाणार आहोत. यस गोल्डमॅन बालाजी पाटील तसेच सुनीलजी पाटील या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते ही टॉस आपण करणार आहोत. दोन्ही मान्यवरांना मी सस्ने विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. विठ्ठलजी भोईर विलासमती राहणार संघाचे कॅप्टन, खूप चांगली कामगिरी केली होती मानकोली स्पर्धेमध्ये विलासमती राहणार संघाने. नक्कीच गोल्ड कॉइन गोल्डमॅन यांच्या हाती, मात्र सुनील पाटील नक्कीच टॉस करतील. ओके मात्र कॉलिंग कोण करेल सांगा. नक्कीच सुरेश संघाने कॉलिंग केलेली आहे. छापा असं म्हणणं आहे, मात्र काटा पडलेला आहे. विलासमती राहणार संघाने टॉस जिंकले, निर्णय कळवायचा विठ्ठल भोईर. फील्ड फर्स्ट असा निर्णय घेतलेला विलासमती राहणार संघाने. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न सदा पाटील यांचा. स्ट्राईक एंडला आहेत रवींद्र, येस राणल आणि जयदुर्गा सुरे ए दोन्ही संघ कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. पहिला चेंडू डॉट आलेला आहे. 45 धावा करून 46 धावांचं लक्ष न्यू एकविरा पिंपळनेर संघासमोर ठेवलेलं आहे. आई जोगेश्वरी जुनांदुर्खी या संघाने. संतोष ओव्हर द विकेट सदा पाटील यांच्यासाठी. रिव्हर्स स्विच हिट केलेला आहे. यस आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर
6 धावांसाठी आजच्या दिवसातील हा सर्वोत्तम फटका सदा पाटीलच्या बॅटमधून. छोड़ दिया था घाबरला मला घाबरला तेरे साथ क्या सु- जणू या इथे सदा पाटीलने सांगितले गोलंदाजाला की बोल तेरे साथ क्या सलूक किया जाए. काय जबरदस्त फटका होता आणि तोही 40+ एखादा फलंदाज असा स्विचचा फटका मारू शकतो नक्कीच रेग्युलरच्या क्रिकेटरचा विश्वास बसणार नाही. खेळण्याचा प्रयत्न नाही, अंदाज बांधला होता. पंच मात्र सहमत यस बॅट्समनशी. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आहे. एक अवांतर धाव मिळेल, धावसंख्येमध्ये भर पडेल, धावसंख्या होईल 7 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक फुलाजीने टाकलं होतं, त्यामध्ये 21 धावा आल्या होत्या. तशाच प्रकारची पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी करावी लागेल आणि ती सुरुवात केलेली आहे सदा पाटील यांनी. पुन्हा एकदा स्विच झाला फलंदाज. यस, आणखी एक षटकार की चौकार. यस, चौकाराचा इशारा येतो पंच मोरे सरांचा. समोर आपला जिवलग मित्र बसलेला आहे आणि त्याला आता नक्की दाखवण्यासाठी की बघा मी कशी फलंदाजी करतोय. ही फलंदाजी सुरू आहे सदा पाटील यांची. चौकार आणि षटकार. येस, या चेंडूवर चौकार किंवा षटकार खेचता सदा पाटील तर आपले मित्र जिवलग मित्र बाळा पाटील यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. क्या बात आहे. धावसंख्या धावफलकावर 11. इथे मात्र डाव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचा वाईट बॉलचा कुठे ना कुठे प्रेशर मध्ये गोलंदाजी केली जाते. आता मात्र संतोष कडून 2 वाईट चेंडू फेकलेले आहेत आणि धावसंख्या धावफलकावर लागलेली आहे ती 12. पहिले षटक मार्गस्थ आहे. लाजवाब बॅटिंग सदानंद यांची. इथे मात्र पाहतोय आपण सरळ एष्ट्यांच्या वरून चेंडू जाताना कमबॅक केलेले आहे संतोषने. संतोष असा फलंदाज गोलंदाज आहे की तो त्याने पॉवर प्लेच्या षटकामध्ये बऱ्याच वेळा गोलंदाजी केलेली आहे आणि अंदाज आहे, अनुभव आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करावी. डॉट चेंडू, धावसंख्या स्थिर 12. स्विच झाला फलंदाज, मात्र चेंडू बॅटवर आलेला नाहीये. लेग बायचा एस बॅटने ही धाव मिळाली. कुठे ना कुठे आपण पाहतोय अंगावर चेंडू आदलला होता, त्यानंतर बॅटलाही चेंडू स्पर्श करून गेला होता. 1 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 13 विदाउट लॉस. समोर असेल रवींद्र. एकविरा पिंपळनेर विरुद्ध आई जोगेश्वरी जुनांदुरकी असा हा जबरदस्त एंटरटेनमेंटचा सामना आपण पाहत आहेत. 45 धावा केलेल्या आहेत आणि 46 धावांचं लक्ष इथे एकविरा पिंपळनेर संघासमोर. इथे मात्र पाहतोय आपण खोल टप्प्याचा चेंडू. चेंडूला जागा करून दिली होती फलंदाजाने. धाव मात्र मिळत नाहीये. यस, इथे आई जोगेश्वरी जुनांदुरकी संघाचे फिल्डर फक्त 10 असल्या कारणाने त्यांना 2 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागतोय आणि या 2 धावांची जी पॅनल्टी आहे ती आम्ही धावसंख्येमध्ये वाढवतोय. पहिल्या षटकात धावसंख्या सुधारित धावसंख्या असेल न्यू पिंपळनेर संघाची 15. बघा दोन्ही कॅप्टन
एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, 2 धावांच्या पॅनल्टीच्या ज्या 2 धावा आहेत त्या 2 धावा आम्ही धावफलकामध्ये ऍड करतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुधारित धावसंख्या झालेली 15. पहिले षटक संपलेले, धावफलकावर लागलेले 15. एकतीस धावांची अजूनही आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 18. काल हेच इक्वेशन होतं शेवटच्या सामन्यामध्ये. इथे मात्र पाहतोय आपण स्लॉक स्वीप, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय. 6 धावांसाठी सदा पाटीलच्या बॅट मधून आलेला हा गगनचुंबी षटकार. सागर भरलाय ग वारा सापलाय ग. उत्कृष्ट असा षटकार. या 6 धावाने धावसंख्या वेगाने पुढे सरकली. धावसंख्या झाली 21. दरम्यान मान्यवर कक्षामध्ये उपस्थित वेलेगावचे उद्योगपती सन्माननीय बालाजी पाटील, ज्यांना प्रेमाने गोल्ड मॅन असं म्हटलं जातं, या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर सारंगावचे उद्योगपती सन्माननीय सुनीलजी पाटील यांच्या मार्फत या स्पर्धेसाठी 3,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. डीप प्रेक्षकावर सीमारेषेवर क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. त्यानंतर दुसरी धावी पूर्ण केली गेलेली आहे. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 23. 46 धावांचं लक्ष आणि त्यामधील 23 धावा म्हणजे अर्ध लक्ष पूर्ण झालेले. अजूनही अर्ध लक्ष पूर्ण करायचं आहे न्यू एकविरा पिंपळनेर संघाला. ड्राईव्ह कार्पेटच्या सहाऱ्याने चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण डीपला, थेट यष्ट्यांवर फेक. मात्र फलंदाज सहज पोहोचला होता क्रीजमध्ये. 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 25. सदाच्या खात्यामध्ये वाढल्या 2 धावा. गणेशचं हे षटक, या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये थोडा महागडा ठरलेला आहे गणेश. पहिल्याच चेंडूवर षटकाराने स्वागत केलं होतं सदाने. काय उत्कृष्ट फटका मारला होता. स्लॉक स्वीपचा फटका आपण बघितला षटकारासाठी. त्यानंतर मात्र 2 दुहेरी धावा आल्या. रिव्हर्स स्वीप. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारे चेंडूची हाताळणी करतोय. सदा पाटील आपला एंड चेंज करत आहेत. सिंगल मिळालेले. सिंगलने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 26. समोर असेल रवींद्रला अजून खाता खोलायचंय. आतापर्यंत जेवढ्या धावा आलेल्या त्या सदा पाटीलच्या बॅट मधून. मात्र अजूनही खाता खोल होत नाहीये. डॉट चेंडू, 2 डॉट चेंडू खेळलेले आहेत. रवींद्र धावसंख्या धावफलकावर 26. 20 धावांची अजूनही आवश्यकता. जिंकण्याचा जर विचार केला तर 13 चेंडू 20 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. आणि हा तिसरा आय थिंक चेंडू डॉट. रवींद्र 3 चेंडू डॉट खेळून काढलेले आहेत या इनिंग मध्ये. खातेकोल केलेली नाहीये. 2 षटकं संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावर लागलेले आहेत. चांगली सुरुवात. लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी चांगले प्रयत्न सुरू आहेत. खास करून सदा पाटीलचा मी उल्लेख करेन. सदाच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि 1 सुरेख चौकार आला. धावसंख्या झाली 26. उर्वरित 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता. जाऊया आपण दुपारच्या सत्रामध्ये एक हळूवार संगीत ऐकण्यासाठी डीजे मास्टरकडे. कोई मन दो और तैयार
मास्टर आपल्याकडे वेळ आहे, त्या वेळेमध्ये आपण दानशूर दात्यांची इथे यादी जाहीर करत आहोत. मोसम पाटील उद्योगपती बरोडे यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2,00,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलेले. त्यानंतर काशीनाथ पाटील उद्योगपती काटे यांच्याकडून 50,000 रुपये, काळराम पाटील उपसरपंच सुरे यांच्याकडून 50,000, विनोदजी पाटील उद्योगपती काटे यांच्याकडून 21,000, विजयजी गोपीनाथ पाटील उद्योगपती आणि ग्रामपंचायत सदस्य दापोडे यांच्याकडून 21,000, सुरेशजी बाळेमामा सुरेशजी म्हात्रे यांच्याकडून आर्थिक सहकार्य लाभलेले आहे. त्यानंतर चिंतामण पाटील सरपंच दापोडे 5,000, दिलीपजी पाटील साहेब सरपंच बरोडी 5,000, सुकेश डाकी उपसरपंच अंजूर 5,000. तिसरा षटकातील पहिला चेंडू आणि चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. उड उड रफाकरा साकारल्याची डोंगरा निरोप सांगायला मी येईन तुझे भेटीला मित्रता पाकाची गोमैना औरा निरोप सांगायला मी येईन. तिन्ही षटकांची सुरुवात षटकाराने केली. सदानंद पाटील यांनी वेलकम सोमनाथ असं जणू म्हटलं असेल. सदानंद पाटील सोमनाथ या 6 धावाने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली 32. इथे मात्र हुक केलेला चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चौकार. आता मात्र म्हणावंच लागेल सदा पाटील ऑन अ फायर. काय जबरदस्त बॅटिंग केली षटकार आणि त्यानंतर चौकार. या चौकाराने धावसंख्या 36 वर पोहोचलेली. आता मात्र फक्त 10 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 10 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा हुक. फलंदाजाला लागली धावांची भूक आणि त्याने केला हुक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. घाबरला मला घाबरला. साथ क्या सलूक किया जाए. इथे मात्र षटकार चौकार चौकार. वैयक्तिक 36 धावांवर नाबाद सदा पाटील. इथे मात्र षटकाराने सामना फिनिश होईल का? यस, षटकाराने हा सामना फिनिश केलेला. वड बॅटिंग. नक्कीच बॅटिंग आवडली असेल तर सदा पाटील साठी मित्र टाळ्या वाजवूया आपण. मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स वन मॅन आर्मी सदा पाटील. सदा पाटील आपण या व्यासपीठावर आणि 5,000 रुपयांचं पारितोषिक गोल्डमॅन बाला पाटील यांच्या मार्फत दिलं जात आहे सदा पाटील यास. काय बॅटिंग बघितली आपण सदा पाटील यांची. अगदी 2.4 षटकामध्ये 46 धावांचं लक्ष्य पूर्ण आणि या 46 धावांमध्ये तब्बल 42 धावा बॅट मधून आल्या गोल्डमॅन सदा पाटील आणि त्यांना गोल्डमॅन बाला पाटील त्यांचे जिवलग मित्र यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक.
चला सदा पाटील आपण व्यासपीठावर या. काल जणू व्यासपीठावर असल्या होते तेव्हा सांगितलं असेल बाला पाटील यांना की उद्या बघा मी कशी फलंदाजी करतोय, आणि आज तशीच फलंदाजी केली सदा पाटील यांनी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो स्पॉन्सर केलेला मनीष पाटील जिजाऊ संघटना अध्यक्ष शाखाध्यक्ष, त्यानंतर गिफ्ट हॅम्परही द्यायचंय सुनीलजी पाटील, आणि हे गिफ्ट हॅम्पर नितीन पाटील आणि त्यांच्या मातोश्री यांच्याकडून स्पॉन्सर झालेलं आहे. 5,000 रुपयांचं पारितोषिक ही या ठिकाणी बाला पाटील यांच्या शुभ हस्ते